नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. गावचा ओरिजिनल गेट. काय करते? आमच्याला बघ किती केलं नाही तर आज आम्ही चाललो आहे काजू काढण्यासाठी आणि करवंद वगैरे भेटली तर करवंद पण आणणार आहे. तर काकी भेटली, काकीने भरपूर सारी कोकमा करून ठेवली आहेत. बघा, जिकडे जाईल तिकडे झाडं कुठे दिसली ना की ती बघायला सुरुवात करते. तर हे आहे पाणपोईचं झाड, तर ते मला पाहिजे होतं. म्हटलं चल घेऊन जाईन, पण काय मी आणलं नाही, ते विसरून गेले. भरपूर ऊन पडलं आहे गावी. सकाळी आता 9 वाजले तरी पण असं ऊन पडलं आहे की 1 ते 2 वाजताचं ऊन आहे. आणि ह्या उन्हातून आम्ही करपत निघालो. असं वाटतं की माणूस खाली उभा राहिलं तर जळून जाईल, एवढं ऊन पडलं आहे. हवा चिक्कूचं झाड. तर ह्या काजू आहेत ना, उशिरा लागल्यात. कारण आम्ही लास्ट टाईम आलो तेव्हा काजू भरपूर कमी लागलेल्या, पण आता परत काजू लागत आहेत. पण ह्या कधीसाठी लागत आहेत माहिती नाही. पाऊस आला तर पाऊस घेऊन जाईल सगळ्या काजू. हवा आहे ते. तर असे मळे आहेत, त्याच्यातून भरपूरच ऊन लागतं. आणि ह्या मळ्या आहेत ना, पावसातून अशा सुंदर दिसतात ना की खूपच छान दिसतात. आणि पूर्ण शेती केली जाते ह्या मळ्यांमधून. या आंबे ना खूपच छान लागतात. आम्ही लहान असताना भरपूर यायचो आणि आंबे ह्याचे घेऊन जायचो. रायवळ आंबा आहे, पण खूप छान आंबा आहे, एकदम रसाळू आंबा आहे. पण आत्ता बघत होतो पण काहीच लागला नव्हता, खूप कमी लागला आहे तो आंबा, पण पहिला भरपूर लागायचा. इकडे फणस लागलेत आणि फणसाला करवंदीच्या काट्या लावून ठेवल्यात, कारण कोण घेऊन जाऊ नये म्हणून. हे कोकणी जुगाड आहे हा, आणि असं केल्यानंतर कोणीच हात लावत नाही. पण मी फक्त जस्ट बघितलं. हां, मग ते काढणार नाही ते कुंपल. विहीर आहे. ह्या विहिरीवरती आम्ही पाणी घ्यायला यायचो. इथून आम्ही घरी पाणी डोक्यावरती घेऊन जायचो. आणि पावसाळ्यात इथे नदी आहे, त्या नदीवरती कपडे धुवायला यायचो. खूप अशा आठवणी आहेत इकडे. पण आता पावसातून वगैरे येता येत नाही. कधी मे महिन्यात आलो, काजूला आलो तर आम्ही इकडे येतो, नाहीतर खूप अशा आठवणी इकडे आमच्या दडलेल्या आहेत. तर इकडे माकडं आहेत भरपूरशी, आणि सगळे मुलांना घेऊन छोट्या आम्ही आल्या ते लोक इकडे तिकडे पळायला लागले. आणि ही आहे आमची बाग, आमच्या आजोबांनी लावलेली. किती मोठी मोठी झाडं आहेत बघा. पण आता थोडे काजू कमी लागतात त्याच्यामध्ये. अशा आम्हाला काजू वरून काढाव्या लागतात. एवढी मेहनत असते काजूच्या पाठी. हे कोण आहे तिथे? सोड उगाच हवेला खा देतोस. त्याच्या पुढं इकडे नवं, तिथं नवं, तू उभं नको राव. मग कुठे हे हो धरून. हा 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 ही तिथं उभं राहू नको. याचा लाग बघ, येते काय एक पडलाय ना खाली.
या लाल मुंग्यांना तुम्ही काय बोलता? आमच्याकडे यांना ओंबील बोलतात. पण ह्या चावल्या ना तर खूपच एकदम चावतात आणि काजूच्या झाडावरती हमखास असतात. काजू काढले की हे अंगावरती पडतात आणि एवढ्याच जोरामध्ये चावतात. अरे मी उतरू कशी खाली? इकडे डिरकाने प्रॅक्टिस चालू आहे की नेक्स्ट वर्षी आल्यानंतर आम्ही सगळ्याच काजू काढून घेऊन जाऊ. प्रॅक्टिस जोरात चालू आहे बघा इकडे. आणि ते गोळा करून मग ठेव का? पकड. किती वर चढली मी. झाडावरती खाते आजपासून.